हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज मस्तपैकी परत एकदा पालकचे आपण खमंग खुसखुशीत असे तळलेले आणि जे काही थालीपीठ आहेत ना तर ते बनवणार आहे. तर इथे बाजारातून सुद्धा 2 पालकच्या पेंड्या आणलेल्या आणि ते संपवायचं काम चाललंय. मग काल जो काही व्हिडिओ केलेला पालक पराठ्यांचा, तर काल पालक पराठे केले आणि आज थोडंसं बागेमध्ये पण मी परवा विकत आणलेले भाजीचं थोडंसं मूळ असतं ना तर ते लावलेलं आणि त्याला सुद्धा छान असा पालक आलेला. तर विकतचं कितीही भाजीपाला आणला आणि जर का आपण शेतामध्ये लावला किंवा आपल्या बागेमध्ये वगैरे लावलेला भाजीपाला असतो ना त्याची चव पण काही वेगळीच असते. आणि मोठा आनंद म्हणजे तो आपण लावलाय आणि त्याला छान असं फळ मिळालंय, आपल्याला काहीतरी पालक वगैरे छान आलंय आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो. असंच मला काहीतरी झालेलं की आपण म्हणजे फक्त मूळ लावले होते आणि त्याच्यापासून छान असा पालक आलेला आहे आणि ते आता छान ठीक आहे. आज आपण त्याचे धपाटे करूया असं म्हटलं आणि थोडंसं मिरचीची रोपं वगैरे बिया लावलेल्या ना तर त्याची पण रोपं वगैरे आले ते. तर सकाळी सकाळी आज मस्तपैकी बागेला पाणी वगैरे सोडलेलं, म्हटलं देवपूजा वगैरे पण करायची आणि थोडीशी फुलं वगैरे पण लागली आहेत. भरपूर फुलं लागतात आता आणि हे कुंद्याचं झाड आहे ना तर याला कधीतरी आधेमध्येच भरपूर अशी बहर असतो आणि फुलं भरपूर लागतात, कधी कधी येत नाही. पालक वगैरे स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यानंतर घरी आणला, आता घरात आणला आणि आता मस्तपैकी याचा जो काही तळलेला धपाटा असतो ना, छोटे छोटे तळलेले धपाटे असतात ते पण बनवायचे होते आणि थोडेसे थापून आहेत ना तर ते पण बनवायचे होते. मस्तपैकी तर जो काही पालक आहे ना हिरवागार, अजिबात किडलेला वगैरे नव्हता. तर सगळा पालक मी स्वच्छ धुवून चिरून वगैरे घेतलेला आहे आणि इथं कोणतंही भांडं घ्या त्या भांड्याने 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. माझ्याकडे थोडासा मोठा बाऊल होता तर त्यांनी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1 बाऊल हे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि 1 बाऊल आहे ना तर ते बेसन पीठ घेतलेलं आहे. हे सगळी पीठ आहेत ना आपल्याला चांगली चाळून वगैरे घ्यायची आहेत. तर मी नेहमी पीठ घेताना ना तर आजच घेत असते, गव्हाचं पीठ थोडंसं जास्त, मग ज्वारीचं, मग बेसनचं. जर का तुमच्याकडे बाजरीचं वगैरे असेल ना तर ते सुद्धा घातलं तरी चालेल, पण मग माझ्याकडे बाजरीचं पीठ वगैरे नव्हतं म्हणून मी 3ही पीठं घेतलेली आहेत. पालक घेतलेलं आहे आणि आलं, लसूण, कोथिंबीर, जिरं चांगली पेस्ट करून बिना पाणी घालताना तर ते सुद्धा घालून घेतलेलं आहे. थोडासा ओवा, तीळ, हळदी पावडर वगैरे सगळी घालून घेतली आणि थोडीशी विकतची पालक होती ना तर ती सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि छान असं तर हे वाळलेलं जी काही सगळी पिठं वगैरे आहेत ना तर ते मिक्स करून आपल्याला थोडंसं पाणी वगैरे घालून चांगला घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे. आणि जास्त पातळ पण करायचं नाही मळतानाच, कारण पालक वगैरे असतो त्याच्यामुळं ते जास्त परत पातळ होते. आणि थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा. इथं बघा मी हा घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर प्रत्येकाची धपाटी करण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते आणि माझी सुद्धा अशा प्रकारची आहे आणि भरपूर पालक घातले ना त्यामुळं खूप टेस्टला छान लागतं. जर का तुम्हाला कांदा वगैरे आवडत असेल ना, कांदा घातला तरी चालतोय, पण मला जास्तीत जास्त तळलेले धपाटे करायचे होते त्यामुळे इथं मी कांदा वापरलेला नाही. आणि जर का थापून करायचे असतील ना तर मी याच्यामध्ये कांदा घातला असता भरपूर असा, ते पण खूप छान टेस्टला होतात. आणि तळलेली करायचे त्यामुळे मी तर वापरलेली नाही कांदा. तुम्ही आवडत असेल तर कांदासुद्धा वापरला तरी चालेल. छान असा गोळा तयार झालेला आहे आणि आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि तीळ अगोदर घातलेलेच आहे, पण वरून जर असं तीळ दिसलं ना तर खायला भारी वाटतं आणि बघायला सुद्धा भारी वाटतं. आणि त्याचे काही फॉलचे कागद वगैरे आहेत ना तर त्याच्यावरती फक्त असं थापून घेतलेलं आहे, म्हणजे जे काही आपण पापड वगैरे करायची मशीन असते ना तर त्यांनी सुद्धा बनवलं तरी चालेल. पण पीठ माझं थोडंसं पातळच झालेलं आहे त्यामुळं डायरेक्ट इझी जरी नुसतं थापलं ना तरी छान असं थापलं जातं. तर फॉलच्या कागदावरती असे मी छोटे छोटे असे थापून घेते गोळे. जर का तुम्ही प्लॅस्टिक फक्त ठेवायचे, हे फॉलचे कागद किती उपयोगी येतात बघा, कारण मी नेहमी ठेवत असते, काही ना काहीतरी त्याचा उपयोग होतो. फॉल वगैरे लावून झालेले असले की साड्यांना ते कागद तसेच ठेवते. मग आपल्याला उन्हाळ्याचं सामान वगैरे काही करायचं असेल, खिच्चा पापड वगैरे करायचे असतील किंवा असे थालीपीठ वगैरे करायचे असतील तर तेव्हा मला उपयोगी येतात. भरपूर असं साठवून ठेवत असते मी. आणि इकडं जरा इलेक्ट्रिक शेगडी आहे ना तर त्याच्यावरती तेल वगैरे पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं तेल कमी गरम झालेलं त्यामुळं थोडंसं तळायला वेळ लागला पहिले 2 धपाटे, पण छान होतात, क्रिस्पी होतात. आणि मला जास्तीत जास्त म्हणजे फुगलेले धपाटे जास्त आवडत नाहीत थालीपीठ. असं आपण भरपूर त्याच्यात पालक वगैरे घातलेलं असतं ना त्यामुळे ते जास्त फुगत नाहीत. जर का आपण बारीक करून मिक्सरला घातला ना पालक त्याच्यामध्ये तर ते चांगलं फुगलं जातं. पण मला हे असंच आवडतं, बिना फुगलेले धपाटे एकदम छान आणि क्रिस्पी होतात. तर इथं सुद्धा थोडेसे आता 2 घालून तळून घेते. तर तुम्ही तळणीचे धपाटे कसे बनवता ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि प्रत्येकाची पद्धती थोडीशी वेगळीच असणार आहे, कारण कोण त्याचं दळण वगैरे करून ठेवतं मग ते बनवतात वगैरे, पण मी दळण वगैरे काही करून ठेवत नाही. डायरेक्ट जी काही आपल्या घरातली पिठं असतात ना तर ती सगळी एकत्र करते आणि अशा प्रकारे करून घेते. आणि एक थोडासा थापून पण करूया म्हटलं, कारण थापलेले सुद्धा खूप छान लागतात. जे काही पाणी वगैरे लावून आपण बनवतो ना धपाटा
तर तो खूप छान लागतो. म्हटलं थोडंसं ते पण करून बघूया. इथं काही जास्त केलेले नाही आहेत मी, संध्याकाळी बनवणार आहे ते थोडेसे दाखवायपुरतं मी आत्ता इथं बनवलेले आहेत आणि तळलेले सगळे करायचे होते मला. आता हे धपाटे कसे खायला गरम गरमच छान लागतात, त्यामुळे सकाळी आम्ही दोघी तिघीच असतो त्यामुळं एवढं काही जास्त करणं होत नाही. म्हटलं संध्याकाळी करूया. आता फक्त एक तुम्हाला दाखवण्यासाठी तर बनवूया. तर हा पाणी लावून थापून असं केलेलं आहे. हा सुद्धा एकदम छान धपाटा लागतो आणि संध्याकाळी आता थोडेसे पीठ शिल्लक ठेवणार आहे आणि ते संध्याकाळी आम्ही करणार आहे सगळे आले की गरम गरम वगैरे खायला. तर मस्त होतात. हा सुद्धा जो काही धपाटा आहे ना तर एकदम छान होतो. तर आमच्या घरी असं थापलेले धपाटे आहेत ना तर ते सगळ्यांना जास्त आवडतात तळणीपेक्षा सुद्धा. पण मला थोडेसे द्यायचे होते बाहेर वगैरे, त्यामुळे मी थोडंसं तळून घेतलेले आहेत कारण ते जास्त दिवस टिकतात राहतात वगैरे. आणि मग घरी खायचं असेल तर मग असे थापूनच धपाटे वगैरे बनवतो आम्ही. तर धपाटे वगैरे करताना ना म्हणजे भाजताना वगैरे त्याचा आवाज खूप आवडतो मला दरवेळेस आणि एकदम छान वाटतो आवाज ऐकायला सुद्धा, म्हणून मी तिथं थोडंसं तसंच ठेवलेलं आहे. आवाज एकदम छान वाटतो आणि इथं छान क्रिस्पी करपूस असा आपला हा धपाटा आहे ना तर तयार झालेला आहे. तुम्ही तूप पण लावून भाजू शकता किंवा तेल वगैरे तुम्हाला जे काही आवडते ना तर त्या पद्धतीने तुम्ही भाजू शकता, पण थोडंसं करपूस भाजायचा म्हणजे छान लागतो टेस्टला एकदम. आणि तर दही बरोबर वगैरे तुम्ही खाऊ शकता, एकदम भारी होतो. तर चला हा सुद्धा आपला एक धपाटा झालेला आहे. आता याला कोण धपाटे म्हणत असेल, कोण थालीपीठ म्हणत असेल, पण मी धपाटाच म्हणते. आणि तोपर्यंत हे सगळं करेपर्यंत माझं थोडंसं पीठ अजून जरा जास्तच पातळ झालं. मग छोटे छोटे गोळे वगैरे असे करून ठेवले आणि थोडंसं पीठ मिक्स करू शकले असते ज्वारीचं वगैरे, पण म्हटलं नको होते. आता आपल्याला सगळे तळायचेच करायचे आहेत. थोडंसं प्रेस केलं की होतं, पण हे असं कागद ठेवून आहे ना तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. एकदम फास्ट होतात आणि तळायला थोडंसं जास्त वेळ जातो, पण लाटणं किंवा करणं हे पटपट होऊन जातं. हे सुद्धा तळून घेतलेले आहेत जे काही तळणीचे धपाटे आहेत ते. तर आता गॅसचा सगळीकडेच प्रॉब्लेम आला आहे तुम्हाला माहिती आहे, आणि म्हटलं आता आपल्याकडे इलेक्ट्रिक शेगडी आहे तर सगळं जे काही तळायचे आहेत ना तर ह्याच्यावरतीच तळून वगैरे घेऊया म्हटलं अर्चनाला. किती जरा थोडासा वेळ लागतो, पण नाही ही शेगडी खूप छान आहे. आणि सगळे जे काही आम्ही दिवाळीच्या करंजा किंवा दिवाळीचे सामान, आता परवा उन्हाळ्याचं सामान हे केलं मसाला वगैरे, तर सगळं या शेगडीवरतीच भाजलेलं खूप छान होतं आणि पटकनसुद्धा होतं. खूप छान शेगडी लागलेली आहे आम्हाला ही. तर एकदम छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले होते. फुगले नाही तरी चालेल, फुगले की मग मला आवडत नाहीत आणि थोडंसं जाडसर असं हे ना तर अशा प्रकारे हे आवडत असतं. जास्त पातळ केले की पण वातड वगैरे होतात, त्यामुळे जास्त पातळ पण केलेलं नाही आहे, थोडंसं हेच केलेलं आहे, जाडसरच केलेलं आहे. आणि आता म्हटलं काही झालं तरी सगळं जे काही आपण बनवणार आहे ना तळणीचे धपाटे तर ते या शेगडीवरतीच करूया. मग उभारून पण पाय दुखत होते आणि शूट घ्यायला पण कोण नव्हतं. मग अर्चनाला म्हटलं सगळं खाली घे आता आपण करूया. मग आमच्या दोघींचे काम चाललेलं, पण शूट घ्यायला आज कोण नव्हतं. मम्मी वगैरे पण बाहेर गेलेल्या. मग मी तिचं थोडंसं शूट घ्यायची, ती माझं परत थोडंसं शूट वगैरे घ्यायची. तर असं करत करत आम्ही हे धपाटे आता करायला चालू केलेलं आहे. उभा राहून तर किती वेळ उभारणार ना. मग म्हटलं आता लाईटची जी काही वायर वगैरे शेगडीची मोठी आहे त्यामुळे बसूनच करूया. आमचं चुकलंच, कारण पहिल्यांदाच आम्ही बसून करायला पाहिजे होतं खालच्या साईडला. तर बऱ्याच त्यांच्या कमेंट पण आलेले की ही शेगडी कोणती आहे वगैरे. तर ही केनन कंपनीची आहे आणि घेऊन जवळजवळ 30 वर्ष झालेली आहे. कारण आमच्या लग्नाच्या अगोदरसुद्धा आमच्या मम्मीनी जेव्हा पुण्यात राहायच्या ना तर तेव्हा घेतलेली, आणि सोलर वगैरे काही नसल्यामुळं मी ती शेगडी ठेवूनच टाकलेली. आणि आत्ता आम्ही सोलर वगैरे बसवले त्यामुळे इलेक्ट्रिक शेगडी असं वापरायला वगैरे काही वाटत नाही. तर ती 30 वर्षानंतर आत्ता आम्ही ही शेगडी परत वापरायला चालू केली, कारण त्यांनी 1-2 वर्ष वापरली असेल पुण्यामध्ये वगैरे ठेवून दिलेल्या, आणि त्याच्यानंतर आम्ही काही वापरलीच नाही. तर ती 30 वर्षानंतर काढली तरीसुद्धा खूप छान आहे. बऱ्याच जणांनी लिंक वगैरे मागितलेली या शेगडीची, पण आता 30 वर्षाच्या पाठीमागची ही शेगडी आहे. केनन कंपनीची आहे. तुम्ही सर्च केला तर तुम्हाला मिळून जाईल. तर बघा तुम्ही म्हणजे सर्च करून वगैरे. तर आम्ही सकाळी 11 वाजता सगळे धपाटे वगैरे करायला घातलं होतं, तेव्हा मम्मी वगैरे नव्हत्या आणि निम्मे झाले धपाटे. त्याच्यानंतर मम्मी वगैरे आल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी थोडंसं आमचं शूट वगैरे घेतलेलं आहे. इथं दोघी मिळून असं हसत खेळत अशी कामं केली ना, कधी होतात ते सुद्धा कळत नाही. तासाभरात एवढे सगळे आम्ही धपाटे वगैरे करून घेतलेले आहेत आणि त्यातलं थोडंसं पीठ वगैरे पण साईडला ठेवून दिलं. आणि मम्मीना म्हटलं गरम गरम तुम्ही आता झालेले आहेत तर खाऊन घ्या. मग मम्मीनी ताट वगैरे करून इथं घेतलेलं, भाकरी, नंतर भाजी, शेपूची भाजी, गवारी, थालीपीठ, चटणी असं काय काय घेतलेलं. मग त्यांचं थोडंसं शूट घेतलं. म्हटलं कसे धपाटे झालेत ते सांगा आम्हाला, नक्की सांगा. हां
तर मम्मी म्हणतात खायच्या अगोदरच सांगू काय कसे झालेत ते. आणि ताट वगैरे बाहेर नेऊन ठेवल्या आणि लगेचच बाहेरून आतमध्ये आला. खूप छान धपाटे झालेत म्हणून सांगतायत त्या. तर आम्ही एखादा कुठला पदार्थ वगैरे केला आणि तो कसा झालाय मम्मीने विचारलं की गरम गरम आम्ही त्यांनाच खायला पहिला देत असतो. असले की कसं झालंय सांगा, तर लगेच सांगतात त्या कसं झालंय काय झालंय ते. तर मस्तपैकी ते सगळे आमचे धपाटे वगैरे करून झालेले आहेत. तळणीचे थोडंसं पीठ ठेवलंय संध्याकाळी करण्यासाठी. तर तुम्ही कशा पद्धतीने धपाटे वगैरे करता नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.